वांद्रे कुर्ला संकुल ते पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच एक नवीन रस्ता तयार झाला आहे। लवकर हा रस्ता प्रवासासाठी खुला करण्यात येणार आहे। या रस्त्यामुळे प्रवास अधिक जलद होऊन 15 मिनिटांची बचत होणार आहे। MCA क्लब MTNL जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार आहे। आढावा घेतलाय प्रतिनिधी रितेश हातीम यांनी। मुंबईतील BKC परिसरात असलेल्या मिसिंग लिंक आता लवकरच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे। दरम्यान मी आता BKC परिसरात आहे। आपण जर पाहिलं तर हा जो मिसिंग लिंक आहे तो लवकरच आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आहे जो सुरू होणार आहे। या नवीन रस्त्यामुळे 15 मिनिटाचा कालावधी वाचणार आहे। तसेच MCA क्लब MTNL जंक्शन येथे वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे। आपण जर पाहिलं तर वरती जो कनेक्टर आहे तर कनेक्टरच्या खालून हा रस्ता जातो। एखाद्या व्यक्तीला जर कनेक्टर वरून पुन्हा या आतमध्ये कुर्ला परिसराच्या आतल्या साईडला कुठे जायचं असेल तर त्याला संपूर्ण असं फिरून सेबी कडून असं अख्खं फिरून मग यावं लागतं। मात्र आता हा रस्ता सुरू झाल्याने आता सेबी कडून टर्न मारून असं युटर्न घेऊन पुन्हा या ब्रिजच्या खालून आहे ते आतमध्ये आहे ते कुठेही जो प्रवास करू शकतो। BKC कनेक्टरच्या खालून जाणारा हा नवीन रस्ता वांद्रा संकुलातील G ब्लॉक मध्ये भूखंड क्रमांक C79 आणि C80 याला जोडतो। हा रस्ता 180 मीटर लांब असून सेबी इमारत एव्हेन्यू 5 आणि एव्हेन्यू 3 या दरम्यान आहे। 6 मार्गिका असलेला हा रस्ता तयार करण्यासाठी जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा खर्च झालाय। मात्र या रस्त्यामुळे आता 15 ते 20 मिनिटाची जी वाहतूक आहे वाहतूक कोंडीतून जी सुटका आहे ती सर्वसामान्य मुंबईकरांना होणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे आता हा रस्ता कधीपासून सुरू होणार आहे, अर्थात लवकरच सुरू आहे, मात्र कधीपासून सुरू होणार आहे हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन मनोज सोलंकीसह मी रितेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।